अंबरनाथ शहरात पश्चिमेला सर्कस ग्राउंडवर नगरपालिकेच्या माध्यमातून भव्य नाट्यगृह उभारण्यात येत आहे। बहुप्रतीक्षित नाट्यगृहाच्या समोर असलेल्या भिंतींवर सध्या रंगरंगोटी करून आकर्षक चित्र रेखाटण्यात येत आहे। कलाकार मोहन जगताप यांच्या संकल्पनेतील बोलकी चित्र अंबरनाथकरांना न्याहाळत येत आहे। कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरून निर्माणाधीन असलेल्या नाट्यगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भिंतींवर महाराष्ट्राची नाट्य आणि सांस्कृतिक परंपरा नवीन पिढीला दाखवण्याचा प्रयत्न चित्रांच्या माध्यमातून करण्यात येतो आहे। आपली पारंपरिक संस्कृती दाखवणारी ही बोलकी चित्र पाहण्यासाठी वाटसरू देखील कुतूहलाने चित्र पाहून कलाकारांना दाद देत आहेत। सुरुवात श्री नटेश्वर नटराजा आणि नटराजची मूर्ती इथपासून पेंटिंगला सुरुवात केली। खऱ्या अर्थानं अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील हे नाट्यगृहाच्या समोरील भिंतीवर एक काम असून ओबडधोबड असणारी भिंत म्हणजे दगडी भिंत याच्यावर मी सध्या पेंटिंग माझं काम चालू आहे। या पेंटिंगपासून मूळ सुरुवात अशी की भारतीय संस्कृती दाखवण्यासाठी आणि नाट्य परंपरेला साजेसं पेंटिंग या ठिकाणी मी करणार आहे। खऱ्या अर्थानं मी आजपर्यंत सगळे कॅरेक्टर्स दाखवले, म्हणजे लोकांना माहीत नाही बालगंधर्वांपासून जी काय नाट्य परंपरा सुरू झालेली आहे ते आजपर्यंत अनेक म्हणजे इतके बदल होत गेले की खूप काय बदल झालेले आहेत। त्यावेळेला स्त्रीपात्र भूमिका करणारे आहेत ते सुद्धा आता पेंटिंग त्या काळातली काय येणार आहेत त्या पद्धतीनं। त्यानंतर राम गणेश गडकरींसारखे खूप लोक आहेत पण आत्ताच्या पिढीला माहीत नाही, त्याच्यामुळं हे वेगवेगळ्या प्रकारचं मी पेंटिंग करणार आहे। ती आपली महाराष्ट्राची जी नाट्य परंपरा आहे, मग त्यामध्ये पिंगळा असेल, गोंधळे असतील, वासुदेव असतील, अशी कितीतरी आपली कॅरेक्टर आहेत। शाहिरी परंपरेमध्ये तुम्हाला माहीत आहे शाहीर पुंडलिक फरांदेपासून आमचे तात्या म्हणजे कृष्णराव साबळे, त्यानंतर आता आपल्या अंबरनाथचेच आमचे भगत सर या ठिकाणी चांगलं ग्रीप घेतलेले आहे। खूप काय चांगली तुमच्या परिसरातली नाट्यमंडळी तज्ज्ञ आहेत। अशा पद्धतीनं हे जे काय आता माझं पेंटिंग काम चाललेलं आहे त्या पद्धतीनं न भूतो न भविष्य अशा पद्धतीनं तुमच्या ह्या शहरात माझं पेंटिंग करण्याचं चांगला मनोदय आहे। पेंटिंग करण्याची संधी आदरणीय या तुमच्या नगरीचे मुख्याधिकारी पराडकर साहेब, त्यानंतर आदरणीय गुरुवर्यच मी म्हणतो त्यांना, असे आमचे डॉक्टर प्रशांतजी रसाळ यांनी या ठिकाणी मला संधी दिली आणि इथली लोक पण खूप छान आहेत। येताना ते आम्हाला प्रोत्साहन देतात, त्या प्रोत्साहनावरच जशा लोकांना नाटककारांना टाळ्यांचा वर्षाव महत्त्वाचा असतो तसं तुमची जाता येणं त्यांना लोक थांबतात, आम्हाला विचारतात खूप चांगलं झालंय, खूप प्रकारे केलेले। बऱ्याच जणांनी माझ्याकडून काही मुलं येऊन माझ्याकडून सह्यासुद्धा घेऊन गेलेत, काही लोकांनी तर माझे नंबर घेतलेले आहेत। तुमच्या नगरीत काम करण्यास मला खूप आनंद वाटला। पु ल देशपांडेंचं पत्र म्हणजे आता आईचं पत्र हरवलं हे आमच्या लहानपणी आम्ही ऐकलं होतं, परंतु आत्ता काय झालंय 2002 नंतर मुलांना आईचं पत्र हरवलं हा खेळच लुप्त झालेला आहे आणि पत्र काय असतं हे मोबाईल जमान्यामध्ये माहीत नाही। तरी आजही पुलंचं जे काय रसिकजनांसाठी त्यांनी दिलेले संदेश आहेत ते इतके अप्रतिम आहेत की ते मला नुसतं कुठंतरी पांढरा कलर मारायचा आणि ते लिहायचं हे करण्यापेक्षा मी समाजाला एक ते दाखवलं की पु ल देशपांडेंनी पत्र लिहिलं होतं आणि 2002च्या नंतरचे काय मुलं आहेत की आज त्या जमान्यामध्ये एका सेकंदात आज आपण जगभरात कॉन्टॅक्ट करतो। पत्र येण्यात किती जी अपेक्षा होती ती पुलंच्या पत्राद्वारे मी ते दाखवलेले आहे आणि ते पत्र मी इथल्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे। शुद्ध पु ल देशपांडे सरांचीच ती अक्षर लेखणी आहे, त्याला मी आकार देण्याचा प्रयत्न केला। खूप छान पत्र झालेलं आहे असं बऱ्याच जणांनी मला शाबासकीची थाप दिलेले।